तर अशोक खरात प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक मोठी मागणी केली आहे। एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांची देखील या प्रकरणामध्ये चौकशी झाली पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केलेली आहे आणि यावरून शिवसेनेसह भाजपने देखील दमानिया यांना प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। अशोक खरात प्रकरणामध्ये अखेर रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी करण्यात आली आहे। अशोक खरातला राजकीय वर्तुळातील अनेक नेते भेटलेत, तोच धागा पकडून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निशाणा साधलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनील तटकरे यांच्यासह खरातला भेटलेल्या सर्वच राजकीय पक्षातल्या नेत्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। या सर्व लोकांचे स्टेटमेंट्स घेतले पाहिजेत असंही त्यांनी म्हटलंय। कायद्याच्या वर कोणीही नाही, उपमुख्यमंत्री नाही, सुनील तटकरे नाही, आशिष शेलार नाही, चंद्रकांत पाटील नाही, सगळ्या पक्षाच्या सगळ्या राजकारण्यांनी तिथे जे खरातला भेटायला गेले होते, असंख्य फोन कॉल केले होते, त्या प्रत्येक माणसांनी तुम्ही तिथे का गेलात हे स्टेटमेंट देणं गरजेचं आहे। प्रत्येक माणसाची चौकशी, त्यांचं स्टेटमेंट लिखित स्वरूपात घेतलं गेलं पाहिजे अशीच माझी मागणी आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या चौकशीची मागणी करणाऱ्या दमानिया यांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं। दमानिया यांच्याकडे पोलिसांपेक्षा वेगवान यंत्रणा आहे असा टोला मंत्री संजय शिरसाट यांनी लगावलाय। सरकारने यावर आधीच भूमिका स्पष्ट केल्याचंही शिरसाट यांनी नमूद केलंय। अंजली दमानियाकडे पोलीस यंत्रणेपेक्षाही फास्ट यंत्रणा आहे। ती कुणाचे सीडीआर काढू शकतात, त्या सीडीआरच्या माध्यमातून सांगू शकतात किती मिनिटं किती सेकंद वगैरे, हा तुम्ही पाहिलेला प्रकार आहे। व येतील त्या सर्वांची चौकशी केली जाईल। रोज उठून एक नवीन नाव सांगणं आणि काहीतरी मीडियासमोर जाणं हे मला वाटतं योग्य नाही आहे। सरकारकडे सगळं माहिती आहे, सरकार त्या प्रकरणात गांभीर्यानं पाहत आहे आणि म्हणून एक मोठं नाव घेऊन पुढे आणायचं आणि त्याची बातमी करायची, हा प्रकार आता थांबला पाहिजे। दरम्यान यावर भाजपनं मात्र सावध भूमिका घेतली आहे। दमानिया यांच्या म्हणण्यानुसार नाही तर यंत्रणाला हव्या त्या सर्व लोकांची चौकशी केली जाणार असा पवित्रा प्रवीण दरेकरांनी घेतलाय। अंजली दमानिया काय म्हणतात त्याच्यावर आम्ही लगेच प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे असं काही नाही आहे। त्या अनुषंगाने ज्यांच्या चौकशीची आवश्यकता आहे त्या अंजली दमानिया म्हटल्या तरी होणार आहे, नाही म्हटल्या तरी होणार आहे। त्याच्यामुळे असं कुणाच्या म्हणण्यानं कुणाची नावं सांगितली तर त्या ठिकाणी चौकशी झालीच पाहिजे असं काय मानायचं कारण नाही। त्या यंत्रणेला जे योग्य वाटतं त्या दिशेनं आणि त्या लोकांची ती चौकशी करते। अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक राजकीय नेत्यांवर आरोप झालेत। विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। रुपाली चाकणकर यांना तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि आता एसआयटीला सामोरं जावं लागतंय। त्यातच आता दमानिया यांनी खरातला भेटलेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या चौकशीची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।